सुधीर मुनगंटीवार बोलतायत, आपण थेट जाऊयात। एवढ्या विषयांवर ही बैठक मर्यादित राजकीय समीकरणापेक्षा सामाजिक समीकरणावर यावेळी जोर देण्याच्या अशा काही सूचना किंवा असे काही निर्देश देण्यात आले। असं आहे, असे कोणी निर्देश वगैरे काही नाही। विश्लेषण अतिशय चांगलं झालं। विश्लेषणानंतर राज्याच्या प्रगतीसाठी महायुतीचं सरकार येणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने जो प्रयत्न म्हणून असेल त्यावर चर्चा होईल। रोडमॅप ब्लूप्रिंट असं काही तयार करणार नाही, आता भविष्यात तयार होईल। एका बैठकीमध्ये ब्लूप्रिंट कधीच तयार होत नाही। सुधीर भाऊ, मराठा आणि बैठकांचा सिलसिला जारी राहील आणि त्यातून महत्त्वाच्या विषयांवर एक कृती आराखडा भविष्यात तयार। भाजप शासित राज्यांमधल्या ज्या काही योजना आहेत त्या सकारात्मक राहिल्या आणि त्या राज्यात फायदा झाला त्यावर देखील चर्चा झाली, तर आपण कसं असं अंमलबजावणी आहे, आता त्यावर चर्चा झाली नाही। ती चर्चा मागेच एक 15-20 दिवसापूर्वी यावर चर्चा झाली की आपल्याला उत्तम योजना दिल्या पाहिजे आणि ती तर चर्चा फरवरीमध्ये सुद्धा झाली। त्यामुळे चांगल्यात चांगल्या योजना देणं हे महायुतीच्या सरकारची जबाबदारी आहे, दायित्व आहे, कर्तव्य। भाऊ, मराठा आणि ओबीसी संघर्ष सध्या वाढतोय। काल ज्या पद्धतीने आता दोन्ही नेत्यांकडून एकेरी भाषेचा वापर केला जातोय, सरकार म्हणून हे सरकारसाठी चिंताजनक नाही? हे महाराष्ट्रासाठीच निश्चितपणे याचं विचारमंथन करावं लागेल की जातीमध्ये तेढ होणं, समूहामध्ये अशा पद्धतीने दुरावा निर्माण होणं हे तर तुमच्यासाठी चिंतेचं आहे, आमच्याहीसाठी चिंतेचं आहे आणि राज्यासाठी चिंतेचं आहे। हा काही पक्षीय राजकारणाचा भाग असू शकत नाही। जी समरसता महाराष्ट्रामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण 18 पगड जातीच्या संदर्भामध्ये भाष्य करतो। मग हा महाराष्ट्र जर शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल तर आमच्यामधला जो एक सूर आहे, एक विचार आहे, तो जो काही एकीचा भाव आहे, हा जातविरहित भाव हा जास्त महत्त्वाचा असं नाही। अशा पद्धतीने चिंता होणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे गरजेचं आहे। पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी भाजप करताय काय? हे तुम्ही बातम्या चालू घ्या, जेव्हा जाईल तेव्हा नावं सांगितलं जाईल। मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने काय निर्णय करावा आहे शीर्ष जे आंदोलन आहे, हा प्रश्न इथं उपस्थितच होतो। मनोज जरांगे म्हणतात की मी ठरवून 9 मंत्र्यांना पाडील, म्हणजे कुठेतरी एक पॉवर केंद्रासारखी ती बाह्य पॉवर केंद्रासारखी ते भाषा करतात। नाही, ठीक आहे, त्यांची भाषा जी आहे ती त्यांना आरक्षण त्यांच्या ठरवलेलं आरक्षण त्यांना प्राप्त व्हावं आणि म्हणून ते कधी अशा शब्दांचा उपयोग करत असतील। यापेक्षा याकडे काही जास्त प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं। पेपर लीक संदर्भात केंद्र सरकारने मध्यरात्री कायदा अधिसूचना जारी केलेली आहे। 3 वर्षापासून 10 लाखापर्यंतची शिक्षा, 1 कोटीपर्यंतची शिक्षा यात प्रावधान केलेलं आहे। सध्या पेपर लीकच्या घटना फार होत आहेत संपूर्ण देशात। नाही, निश्चितपणे कडक कारवाईची आवश्यकता होतीच आणि 3 वर्षाची शिक्षा जर केली तर पुढे हा गुन्हा हा सहजपणे जमानत मिळणार नाही। या माध्यमातून एखाद्या ठिकाणी पेपर लीक होतं आणि पेपर लीक झाल्यानंतर मात्र त्याचे प्रतिसाद त्या राज्यात किंवा देशामध्ये उमटण्याची शक्यता असते। विद्यार्थ्यांच्या मनात यातून त्यांच्या भविष्याचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। घटना जरी एखाद्या ठिकाणी झाली तरी त्याचा सर्वंकष आणि सर्वव्यापी परिणाम हा मानसिकतेवर होतो आणि यातून जो देश घडवणारा विद्यार्थी आहे त्याच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल राग निर्माण होतो आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या संदर्भातल्या कायद्यांचं आपण स्वागतच केलं पाहिजे। भाऊ, एक शेवटचा प्रश्न, अजूनही लोकसभेच्या निवडणुकीनंतर खासदारांनी शपथ घेतलेली नाही आहे, पण एक व्हिडिओ जो मारहाणीचा चंद्रपूरमध्ये व्हायरल झाला त्या संदर्भात आपण काय म्हणाल? हे योग्य आहे कसं पाहता? नाही, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहे, जनतेने सर्वार्थाने प्रतिक्रिया द्यावी। मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही। केंद्रीय तर नागपुरात सुधीर मुनगंटीवार बोलत होते। कोणत्याही समाजात तेढ निर्माण होणं घातक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर पेपर लीक प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा योग्य असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। पेपर लीक करणाऱ्यांना जरब बसलीच पाहिजे असं देखील विधान यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं आहे।